वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये 16 आणि 17 तारखेला येणार आहे। शिवाजी पार्कची देखील तुम्ही पाहणी केलेली आहे, काय सांगाल? शिवाजी पार्कची पाहणी आता आम्ही तीनही पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे आणि ही सभा शिवाजी पार्कवर मला वाटतं की सोनियाजींच्या 2006च्या सभेनंतर 18 वर्षाने ही सभा या ठिकाणी होते। एक ऐतिहासिक सभा म्हणून आपण याच्याकडे बघतो। इंडिया आघाडीची पहिली सभा महाराष्ट्रात होते आहे। राहुलजीची यात्रेचा समारोप 16ला आणि 17ला ही सभा यातून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा आपण एक म्हणू की मेसेज आणि बिगुल या सभेतून वाजणार आणि आघाडी इंडिया मजबूतीनं या तानाशाही सरकारच्या विरुद्ध मेसेज देईल अशा प्रकारची सभा आहे। सभेचं ग्राउंडचं आम्ही सगळे पाहणी केलेली आहे। स्टेज कुठे असेल, बाकी व्यवस्था कशी असेल, या सगळ्या समित्यांचं गठन आमचं चाललेलं आहे। पार्किंगची व्यवस्था असेल किंवा व्हॉलंटियर्स कुठे कानाळ उभं करायचं, हे सगळं आता आमचं चर्चा झालेली, बैठक झालेली आणि मला वाटतं की ही तयारी पुढच्या 2 दिवसामध्ये एकदम पूर्ण झालेली दिसेल। भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर टीका सुरुवात झालेली आहे। मनसेकडून देखील टीका करण्यात आलेली आहे की ते म्हणतात जर स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती जर काय बोलला तर राहुल गांधींना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही। ते कोणी इशारे काय देतात तो त्यांचा प्रश्न आहे। इशारे देणारे देत असतात, आम्ही आमचं काम करत असतो। आम्हाला कोणाविरुद्ध व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे। या देशामध्ये संविधानाने स्वातंत्र्य दिलं आहे। हा देश डेमोक्रेसीवर चालतोय। कोणाचं काय बोलायचं किंवा बोलू नये हे लोकशाहीने घालून दिलेल्या नियमांना बंधनांना राहूनच कोणी बोलत आहे। इशारे देऊन कोणी थांबणारे नाहीत किंवा इशाऱ्यांना कोणी काही महत्व फारसं देण्याची गरज नाही। पण एवढंच आहे की आम्ही कोणाविरुद्ध लढतो आहोत, आम्ही कोणत्या विचाराविरुद्ध नाही, तर आम्ही या देशातील संविधानासाठी लढतो, आम्ही या देशातील डेमोक्रेसीसाठी लढतो आहोत, हे आमचं महत्वाचं आहे। त्यामुळं कोणाला काय महत्व देण्यासाठी कोण काय इशारा देत असतील तर त्यावर आम्हाला फार बोलण्याची गरज नाही। पक्षप्रवेश होतील भाजपमध्ये असं देखील सांगितलं जाते। जेव्हा भारत जोडो यात्रा कितीही प्रवेश घेऊ द्या, ते खड्ड्यातच जातील। महाराष्ट्रातील जनता त्यांना खड्ड्यात घालून वरून माती टाकल्याशिवाय राहणार नाही आणि इंडिया आघाडी वरून मुठभर माती घालायची गरज आहे तेवढी घालून टाकेल। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केलेली आहे आणि या पाहणी करत असताना कशा प्रकारचं नियोजन असेल, कशा प्रकारची व्यवस्था असेल याची माहिती जी आहे ती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। त्याच पद्धतीने कोणीही किती मोठेही पक्षप्रवेश करू द्या, ते स्वतःसाठी खड्डे खणतायत आणि त्यावरती माती टाकण्याचं काम जे आहे ते इंडिया आघाडी करेल अशी प्रतिक्रिया जी आहे ते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।